श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आली होती महालक्ष्मी कोराडीच्या दर्शनासाठी. अधिक महिन्याच्या याने खूप गर्दी होती मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता इथे हे आहे अंदरची गेट आहे. हे इथून 2 गेट आहे, एक तिकडनं एक इकडनं. आपण इकडनं पण आम्ही इकडनंच आलो होतो मागच्या साईडनी. खूप छान मंदिर आहे. मंदिरात प्रवेशद्वार मस्त खूप छान होतं. इथे चपला वगैरे काढून आम्ही तुम्ही बघू शकता. इथे सगळी व्यवस्था, खूप सारी दुकानं आहे, हार फुले वटीचे. खूप छान. असं होऊ शकते का जिथे मंदिर आहे तिथे कुत्रे होऊ नाही शकत? कोणत्या पण मंदिरात जा तुम्हाला कुत्रे दिसतातच. देवीच्या मंदिरामध्ये राहतातच ते, तुम्ही बघू शकता. नंतर इथे मस्त आम्ही ताईने ओटी वगैरे घेऊन हार फुले छान वगैरे ओटी घेऊन घेतली. ही जावई बापू आहे, तिथे त्यांचे भाऊ आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही पूर्ण फॅमिलीच आलो होतो कोराडीला, तुम्ही बघू शकता. हे आजीजून आम्ही ताईने सगळं सामान घेतलं होतं छानपैकी. हे बघा, खूप मोठं मंदिर आहे कोराडीचं. खूप छान सुंदर मंदिर आहे कोराडीचं, तुम्ही बघू शकता. इथे आम्हाला आमचे रिलेटिव्ह भेटले होते, त्यांच्यासोबत आम्ही बोलत होतो. ही बघा, नंतर आम्ही जायला निघालो छानपैकी. काही फॅमिली घरी होती, ते नंतर येत होते. आम्ही सकाळीच येऊन गेलो होतो मुलीमुळे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप छान मंदिर आहे कोराडीमधलं. नागपूरला याल तर प्लीज व्हिजिट करा तुम्ही कोराडी मंदिरला. मी वर्षातून 1 वेळा जाते, तर ताई मला नेतेच. हे बघा, इथे सगळं जे अवेलेबल आहे आपल्याला देवासाठी, ते सगळ्या गोष्टी आहे इथे. खूप मस्त, खूप मोठं मंदिर आहे. हे बघा, आम्ही चालत हे बघा मंदिराचं काम सुरूच होतं. हे बघा, नंतर ताई आहे, ताई हाय करत होती छानपैकी. छान वगैरे आम्ही सगळे इथे कमाल पुष्प मिळाले आम्हाला. हे आजी देत होत्या 10 रुपयात मध्ये 2. त्या सांगत होत्या कमल पुष्पाबद्दल छानपैकी. आम्ही कमल पुष्प वगैरे घेऊन घेतले तिघीने. ते समोर चालले गेले होते सगळेजण. ते कमल पुष्प घेतले छानपैकी देवीच्या चरणी ठेवायला छानपैकी. तुम्ही बघू शकता. ताई इथे पैसे देत होती त्यांना, त्या आजीला. हे बघा, नंतर मस्तपैकी कमल पुष्प वगैरे घेऊन ते समोर चालले गेले होते. तर ताई मस्त कमल पुष्प दाखवत होती. हे बघ, ही ताई छान, तिची साडी आणि ते कमल पुष्प मॅचिंग होऊन गेले होते. हे बघा, छान वाटत होतं मंदिरात. खूप मस्त प्रसन्न वाटते पण मंदिरामध्ये गेल्यावर. खूप मस्त भारी. इथे बघा, ज्या लाईनमधून आम्ही चाललो होतो तिथे छान त्याचे छोटे मोठे दुकानं लागले होते. हे बघा, छान नाश्त्याचे पण दुकानं होते. इथे पोंगे उकळलेले बोरं पण मिळतात इथे. हे बघा, मस्त पोंगे. सगळेजण आपले स्टॉल लावले होते इथे. खूप मोठं मंदिर आहे हे मस्तपैकी. नंतर हे बघा, हे आहे मी. मस्त वाटत होतं मंदिरामध्ये मला. हे बघा, नंतर आम्ही एंट्री केली. हे बघा, इथे पण छान असे दुकानं आहे छानपैकी. स्वीटचे जे आपल्याला शोकेससाठी पाहिजे, देवाचे फोटो वगैरे खूप छान छान व्हेरायटीमध्ये फोटो होते. छान मूर्त्या वगैरे खूप मस्त भारी होतं ते दुकान, खूप सुंदर. हे बघा, खूप मोठं मंदिर आहे हे कोराडीचं. नवरात्रमध्ये खूप गर्दी राहते इथे मस्तपैकी. हे बघा, मस्त नवरात्रीमध्ये खूप सारे भक्तकार इथे, खूप गर्दी राहते नवरात्रमध्ये. अधिक महिन्याच्या याने इथे छान दीप वगैरे लावून प्रसाद वगैरे वाटप सुरू होतं इथे छानपैकी. आम्हाला पण मस्त प्रसाद मिळाला. हे बघा, नंतर आम्ही इथे आलो. हे बघा, किती सुंदर डेकोरेशन आहे. खूप मस्त वाटत होते इथे छानपैकी. खूप मोठं मंदिर आहे कोराडीमधलं हे. नंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. हे बघा, हे आहे ही देवीचा फोटो. आणि इथे एवढं छान वटीचं डेकोरेशन करून ठेवलं होतं त्यांनी. खूप सुंदर, खूप भारी वाटत होतं. हे बघा, हे आहे आपली कोराडी देवी. मी छान झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा, मी आतमधून व्हिडिओ नाही काढला, मी दुरूनच काढला. हे बघा, सगळेजण भक्तकार छान. अधिक महिना होता छानपैकी.
खूप सुंदर मंदिर आहे. चांदीचं पूर्ण डेकोरेशन आहे छानपैकी. हे बघा आपली कोराडी महालक्ष्मी. छान असं म्हटलं जातं सकाळपासून तर दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत देवीचे 3 रूप बदलतात इथे. हे बघा मस्त आम्हाला प्रसाद वगैरे घेऊन गेला. सगळेजण प्रसाद वाटत होते अधिक महिन्याचे आणि छानपैकी कोणी चॉकलेट, कोणी लड्डू, कोणी पेढा, कोणी ते छोट्या छोट्या लेबड्या राहते इथे छानपैकी. हे बघा खूप सुंदर मंदिर आहे. आत्ताच एवढं सुंदर वाटत आहे. रात्री तर खूप सुंदर वाटते हे मंदिर. अजून भारी दिसते. छान वगैरे लाईट वगैरे मस्त. हे बघा मस्त खूप सुंदर. मला खूप हे वाटत होतं चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते मंदिरात येऊन. तुम्ही बघू शकता. हे बघा छानपैकी. म्हटलं चला मस्त दर्शन झालं. अधिक महिन्यामध्ये आमचं खूप सुंदर दर्शन झालं कोराडीला छानपैकी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते काय वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.